नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं आहे तर नववी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 3.2 मधला प्रश्न क्रमांक 5. काय दिले? पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागावं. उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात आपल्याला लिहायचं आहे. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं गणित बघितलं. एक्स घन वजा 64 ला एक्स वजा 4ने आपण भागलं आहे आणि उत्तर काय आलं हे बघा. हे उत्तर आलेलं आहे. तसंच आता त्या पद्धतीने आपल्याला दुसरं गणित आपल्याला बघायचं आहे. ओके, दुसरं गणित आधी लिहून घेतो मी. 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. ओके, आता याला कशाने भागायचं आहे? x वर्ग वजा xने. तर सर्वप्रथम काय लिहून घेतो हे बघा, असं चिन्ह काढलं आहे. आता याच्यामध्ये लिहायचं आहे भाज्य 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x चा घन अधिक 2x वर्ग अधिक 2. नीट लक्षपूर्वक बघा, कारण हे पण कठीणच गणित आहे. हिचं उतरत्या क्रमानुसार मांडणी ऑलरेडी त्यांनी केलेली आहे गणितामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला सेपरेट करायची गरज नाही आहे. आता आपण फक्त भागाकार करूया. ओके, आता इकडे आपल्याला काय खालती पाहिजे? 5x चा 5वा घात. त्यासाठी काय करावं लागेल? या एक्स वर्गला 5x घनने गुणावं लागेल. ओके, हे बघा 5x घनने गुणलं तर काय होणार? 5x घन गुणिले x वर्ग, घातांकाची बेरीज होणार. 3 अधिक 2 किती होतात? 5, म्हणजे 5x चा 5वा घात. ओके, त्याच्यानंतर 5x घनने xला गुणला, आधी वजा चिन्ह लिहून घेऊया. 5x घनने xला गुणलं तर काय येणार? 5x चा 4था घात. ओके, आता हे थोडं खाली लिहितो. आता वजाबाकी करायची ना दोघांची. 5x चा 5वा घात वजा 5x चा 5वा घात, हे दोन्ही झालं कॅन्सल. इथे शून्य नको लिहूया, नाही तर प्रॉब्लेम होतो. आता वजा गुणिले वजा म्हणजे अधिक होतं. 4x चा 4था घात अधिक 5x चा 4था घात म्हणजे 9x चा 4था घात. बाकी उरलं पुढचं गणित आपण जसं तसं लिहूया. ओके, आता काय करायचं? आपल्याला 9x चा 4था घात इकडून घालवायचं आहे. त्यासाठी ह्याला काय करावं लागेल? इथं 9x चा 4था घात येण्यासाठी 9x वर्गने गुणावं लागेल. ओके, अधिक 9x वर्ग. ओके, 9x वर्ग गुणिले x वर्ग म्हणजे 9x चा 4था घात मध्ये वजा चिन्ह जसं तसं लिहिलं. 9x वर्ग गुणिले x 9x घन. ओके, तर बरोबर हे लाईन थोडी खाली ते आखली आहे तुम्हाला कळण्यासाठी. आता वजाबाकी आपल्याला करायची दोघांची. 9x 4था घात वजा 9x चा 4था घात, दोन्ही झालं कॅन्सल. ओके, आता पुढे वजा गुणिले वजा अधिक 9x घन मधून वजा 3x घन गेला तर काय राहिलं? 6x घन. आता पुढचं आपण जसं तसं लिहू. 2x वर्ग अधिक 2. आता आपल्याला 6x घन घालवून टाकायचं आहे. त्यासाठी खाली 6x घन येण्यासाठी आपल्याला x वर्गला कितीने गुणावं लागेल? 6xने. ओके, म्हणजे अधिक 6xने गुणावं लागेल. तेव्हा काय होणार? 6x गुणिले x वर्ग 6x घन वजा 6x गुणिले x 6x वर्ग. ओके, आता हे तुम्हाला पुढे दाखवतो मी. खाली वजा चिन्ह लिहिलं आहे. आता 6x घनमधून इथे वजा चिन्ह आहे ना, ते पुढे लिहिलं आहे. ओके, 6x घनमधून 6x घन गेले, कॅन्सल झाले. आता वजा गुणिले वजा अधिक होतं. ओके, 6x वर्ग म्हणजे अधिक 6x वर्ग अधिक 2x वर्ग 8x वर्ग 8x वर्ग आणि पुढचं काय होतं? 2. आपण जसं तसं लिहिलं. आता आपल्याला 8x वर्ग घालवून टाकायचं आहे. त्यासाठी x वर्गाला कितीने गुणावं लागेल? हे बघा, ह्या x वर्गाला कितीने गुणावं लागेल? 8x वर्ग घालून टाकण्यासाठी फक्त 8ने. ओके, म्हणजे अधिक 8ने आपल्याला गुणावं लागेल. हे बघा, इथे लिहितो x वर्ग वजा x 8x वर्ग गुणिले 8 नाही 8x वर्ग नाही, x वर्ग गुणिले 8 8x वर्ग. ओके,
वजा चिन्हामधलं 8 गुणिले एक्स 8x. ते थोडं खालती लिहिलं. आता वजा चिन्ह इकडे 8x वर्गमधून 8x वर्ग गेले, काय राहिले, कॅन्सल झाले दोन्ही. वजा गुणिले वजा अधिक. आता अधिक 8x आणि अधिक 2 हे तर काहीच होणार नाही त्याचं, त्याच्यामुळे आपल्याला जसं तसं लिहायचं आहे. ओके. आणि हे झालं आपलं फायनल ॲन्सर. ह्याला म्हणतात बाकी. ओके, ह्याला म्हणतात बाकी. ह्याला काय म्हणतात, भागाकार. ह्याला काय म्हणतात, भाज्य. आणि हे काय, भाजक. ओके. याचं का लिहिलं, कारण आपल्याला उत्तर कसं काढायचं आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर ते आपण त्या रूपामध्ये लिहूया. सर्वप्रथम ते काय बोलले, भाज्य. भाज्य आपल्याला काय लिहायचं आहे ते बघा, ते आपण लिहिलं होतं 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. हे काय झालं, भाज्य बरोबर भाजक काय, x वर्ग वजा x, हे कंसामध्ये लिहिलं, गुणिले भागाकार. भागाकार काय आला, तो पण इथे खाली लिहितो कंसामध्ये, 5x घन अधिक 9x वर्ग अधिक 6x अधिक 8. हा भागाकार अधिक बाकी. बाकी किती आली हे बघा, बाकी ही पण कंसामध्ये लिहूया, 8x अधिक 2. ओके. हे काय झालं, ह्या रूपामध्ये याचा ॲन्सर प्रश्न क्रमांक 2चा. ओके. धन्यवाद.